नमस्कार. आज कुठल्या विषयाबद्दल आपण बोलणार आहोत हे तुम्हाला मी ज्या पडद्याच्या समोर उभी आहे ते पाहूनच बहुतेक कळलेलं आहे. AIDS, एड्स हे नावही तुम्ही ऐकलेलं नाहीत असं असणं आज शक्यच नाही. जाहिरातींच्या माध्यमातून, दूरचित्रवाणीवरून तुम्ही अनेकदा हे नाव ऐकलेलं आहे. हे नाव एका आजाराचं आहे आणि म्हणून या आजाराबद्दल आज आपण बोलणार आहोत. आता एक प्रश्न तुमच्या मनात नक्की येईल की इतके डॉक्टर्स आसपास असताना एखाद्या आजाराबद्दल आपण सर्वांनी कशासाठी माहिती घ्यायची. तर हा आजार थोडासा वेगळा आहे. एक म्हणजे या चित्रात बघा, हा आजार आहे नवा, प्राणघातक आणि साथीचा. नवा का म्हटलंय त्याला? कारण या आजाराच्या बद्दलची माहितीच मुळात गेल्या 25-30 वर्षांच्या मध्येच आपल्याला सगळ्यांना मिळालेली आहे. आपल्याला सगळ्यांना म्हणजे फक्त भारतातल्या लोकांना असं नाही, जगातच सगळ्यांना. आपल्या भारतात तर 1986 साली पहिल्यांदा एड्सचा रोगी सापडला किंवा ज्या व्यक्तीला HIV किंवा एड्सची लागण झालेली आहे अशी व्यक्ती आहे हे कळलं. तोपर्यंत या आजाराबद्दल फारशी काहीच कुणाला माहिती नव्हती. मग त्यामुळे गोष्ट अशी की डॉक्टरांना या आजारांच्या बद्दल नवीन नवीनच माहिती होती, तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच. दुसरी गोष्ट अशी आहे की हा प्राणघातक आजार आहे, त्याच्यामुळे याची माहिती घेणं जरुरीच आहे. कारण एखादी गोष्ट जी आपल्या जीवावर बेतू शकणार आहे अशा गोष्टीबद्दल आपल्याला लवकर कळलं पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे हा साथीचा आजार आहे. साथीचा आजार याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, एका व्यक्तीच्याकडून दुसऱ्या व्यक्तीला लागण होऊ शकते. एका व्यक्तीकडून आजार दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊ शकतो आणि म्हणून या आजाराच्या बद्दल आपल्याला माहिती घेतली पाहिजे. म्हणजे काय होईल की आपल्याकडे दुसऱ्या व्यक्तीकडून हा आजार येण्याच्या आधीच आपल्याला त्याची माहिती असली तर आपण त्याला थोपवू शकू, रोखू शकू. आता हे सगळं कसं करायचं हेच आज आपण बोलायचंय. पुढचं चित्र बघूया. एड्स या नावाचं पूर्ण अर्थ आहे याच्यामध्ये. हे नाव त्याच्यातली पहिली अक्षरं घेऊन तयार केलेलं आहे. जसं आपण ST म्हणतो, MACB म्हणतो, तसाच हा एक शब्द आहे एड्स, AIDS. यातला इंग्लिश भाग जरी नाही लक्षात ठेवला तरी चालेल. पण हा मराठीत अर्थ काय आहे याचा? हा आजार बाहेरून शरीरात आलेला आहे. या आजारामध्ये रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती कमी होते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे इतर अनेक आजार आपल्या शरीरावरती हल्ला करतात. त्या सगळ्या आजारांची लक्षणं, त्या सगळ्या लक्षणांची जर आपण एक मोठी यादी केली तर ती यादी म्हणजे एड्स. आता पुढचं चित्र बघा. हा आजार कशामुळे होतो? एका छोट्याशा जंतूमुळे होतो. हा जंतू अतिशय छोटा आहे, त्याला विषाणू असं म्हणतात. एका पद्धतीचा विषाणू आहे हा विषाणू. आपल्याला खाली 2 छोटी छोटी चित्र दिली आहेत आणि त्या चित्रामध्ये आपल्या ओळखीचे प्राणी आहेत. त्या प्राण्यांचा आणि HIVचा काही संबंध नाही बरं का. फक्त तुलनेसाठी आपण ते प्राणी घेतलेत कारण ते आपल्याला माहितीच आहेत. एक आहे मुंगी आणि एक आहे ऊ. आता ही मुंगी केवढी दिसते आपल्याला आणि ऊ केवढी दिसते, आणि या मुंगी आणि ऊच्या तुलनेमध्ये अगदी दिसेनासा असणारा एक मोहरीच्या दाण्यापेक्षाही छोटासा असा कण आहे, तो म्हणजे HIV. इतका हा छोटासा जंतू आहे. याचं नाव HIV. कसा दिसतो बघूया. हा HIV दिसायला चांगला आहे पण त्याची कृती मात्र काही चांगली नाहीये. माणसामध्ये प्रतिकार शक्ती कमी करणारा विषाणू. यातला माणसामध्ये हा शब्दही महत्वाचा आहे. हा आजार इतर कुठल्याही प्राण्यांना होत नाही, फक्त माणसाला होणारा आजार आहे. प्रतिकार शक्ती त्यामध्ये कमी केली जाते आणि असं करणारा हा एक विषाणू आहे. याच्याच बरोबर या चित्रामध्ये एक काळं ठिपक्या ठिपक्यांचा सूर्याच्या किरण जसे दिसतात तसा एक काळा सूर्य दिसतो. ते चित्र काढलंय आपण HIVचं. आता ह्याच्या नंतरच्या सगळ्या चित्रांच्या मध्ये जिथे हे असं
काळ्या फराट्यांचं चित्र दिसेल त्याला आपण काय म्हणूया, इथे HIV आहे. HIVच्या बद्दलची माहिती घेताना आपल्याला आणखीन एक गोष्ट समजून घ्यायला लागते, ती म्हणजे शरीरातली प्रतिकारशक्ती. प्रतिकारशक्ती म्हणजे आहे काय नेमकं. तुम्ही ऐकलेलं असणार सगळ्यांनी की रक्तामध्ये पांढऱ्या रंगाच्या पेशी असतात आणि ह्या ज्या पांढऱ्या पेशी आहेत हे आपल्या शरीरातले सैनिक आहेत. या चित्रामध्ये 4 छोटी छोटी चित्र आहेत. त्यातलं पहिलं चित्र जे आहे त्याच्यामध्ये सैनिक दाखवलेलं आहे आणि मागे एक पेशी आहे, ती पांढरी पेशी, तो ती शरीरातली आपल्या सैनिक पेशी आहे. आता या सैनिक पेशीवरती इतर अनेक रोगजंतू हल्ला करतात आणि सैनिक पेशी त्यांना मारून टाकते. पण ज्या वेळेला HIV हल्ला करायला आलाय त्यावेळेला मात्र काय होतं, सैनिक पेशीचं तिच्या पुढे काही चालत नाही आणि सैनिक पेशी ही मरून पडते. एकदा सैनिक पेशी मरून पडली की आजूबाजूच्या सगळ्या रोगजंतूंचं फावतं ते ताबडतोब सैनिक पेशीच्या वरती म्हणजे त्या शरीरावरती हल्ला करतात. शरीरातली प्रतिकारशक्ती कमी झाली की अनेक रोगांचे जंतू हल्ला करतात. कुठले कुठले असतात रोग हे, ज्वर, जुलाब, ताप, खोकला, नागिण, क्षयरोग, ही सगळी ओळखीची नावं आहेत अगदी. आपल्या आसपास असलेलेच आजार, कारण ते नवीन बाहेरून कुठून येणार. जे आपल्या आसपास आहेत, जे आपल्या प्रांतामध्ये आपण जिथे राहतो तिथे जे असणारे आजार आहेत तेच आजार ज्या व्यक्तीला HIVची लागण झालेली आहे त्या व्यक्तीच्या शरीरावरती हल्ला करू लागतात. एड्सचे विषाणू म्हणजे HIV हे ज्या व्यक्तीला झालेले असेल, HIVची लागण झालेली असेल त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये सर्व स्रावांच्या मध्ये असतात. स्रावांच्या मध्ये म्हणजे रसांच्या मध्ये. आता शरीरातले रस कुठले कुठले असतात आपल्या, बघा आठवून, रक्त आहे, लैंगिक स्राव आहेत, अश्रू आहे, लाळ आहे, घाम आहे, हे सगळे रसच आहेत. पण या सगळ्या रसांच्या मध्ये जरी HIV असला तरी दुसऱ्याला लागण करू शकेल एवढं त्याचं प्रमाण मात्र या सगळ्या स्रावांच्या मध्ये असत नाही. फक्त रक्त आणि लैंगिक स्राव या 2 विशेष रसांच्या मध्ये याचं प्रमाण दिसतं. आता लैंगिक स्रावांचे सुद्धा प्रकार आहेतच. स्त्रियांच्या मधला तो योनिस्राव आणि पुरुषांच्या मधलं ते वीर्य. या स्रावांच्या मध्ये HIV असतो आणि त्यातून तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातो. दूषित रक्ताचा किंवा दूषित लैंगिक स्रावाचा दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये प्रवेश झाला तर त्या दुसऱ्या व्यक्तीला लागण होऊ शकते. हा प्रवेश हा शब्द महत्वाचा आहे. म्हणजे असं की फक्त आसपास असेल किंवा नुसतं लागलं, समजा आपल्या त्वचेला एखादं HIVची लागण असलेलं रक्त किंवा लैंगिक स्राव, तर तेवढ्यानी आपल्याला लागण होणार आहे का? मुळीच नाही. तर आपल्या शरीरामध्ये आत प्रवेश व्हायला पाहिजे, ते महत्वाचं आहे. दूषित रक्त एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये भरलं गेलं तर, आता या चित्रामध्ये काळा सूर्य म्हणजे HIV हा कुठल्या ठिकाणी आहे हे लक्ष द्या. त्याच्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये एकमेकांच्या दूषित सुयांनी शिरेवाटे मादक द्रव्य टोचून घेतल्यास, हे आजकाल तरुणांच्या मध्ये वाढत जाणारं व्यसन आहे. याच्यामध्ये जे मादक द्रव्य असतं म्हणजे सिगरेट किंवा तंबाखू यांच्यासारखंच ते मादक द्रव्य असतं, पण ते द्रव्य इंजेक्शनच्या सुईमधून आपल्या शरीराच्या शिरेमध्ये हे तरुण टोचून घेतात आणि तीच सुई एका माणसाने वापरलेली तीच दुसरा माणूस वापरतो, तीच तिसरा वापरतो आणि त्या सुईमधल्या पोकळ भागातून हे HIVचे विषाणू जे आहेत ते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊ शकतात. आता तिसऱ्या चित्रामध्ये अशीच गोष्ट आहे की इंजेक्शन देताना दूषित सुयांचा वापर केल्यास, आता जे इथे मादक द्रव्याच्या निमित्ताने होतं हेच डॉक्टर औषधांची इंजेक्शन देत असताना त्याच्या निमित्ताने करू शकतात. म्हणजे असं की एखाद्या व्यक्तीला इंजेक्शन दिलं आणि त्याच्या शरीरातनं ती सुई काढून घेतली. आता समजा या व्यक्तीला HIVची लागण आहे तर त्या सुईच्या पोकळ भागामध्ये थोडंसं रक्तही त्याबरोबर येईल. कदाचित त्या रक्तामध्ये HIV पण असतील आणि दुसऱ्या व्यक्तीला त्याच इंजेक्शनच्या सुईनी आपण इंजेक्शन दिलं. हे इंजेक्शन देण्याच्या पूर्वी जर ही सुई निर्जंतुक करून घेतली नाही तर मात्र दुसऱ्या व्यक्तीला HIVची लागण होण्याची जरूर शक्यता आहे.
आणि तिसरा प्रकारही यासारखाच आहे. याच्यामध्ये दूषित उपकरणं, म्हणजे चित्रामध्ये दाखवलंय बघा तशी सुई किंवा ब्लेड अशा पद्धतीची जी त्वचेला छेदणारी उपकरणं आहेत, या उपकरणांच्या वरती जर एखादं दूषित रक्त थोडंसं साठलेलं असेल आणि त्याच उपकरणाने दुसऱ्या व्यक्तीला आपण छेदलं किंवा जखम झाली तर त्यामधून लागणीची शक्यताही आहे. ज्याप्रमाणे मादक द्रव्य हे सुयांच्या मधून देतात, तसे आपले डॉक्टर आपल्याला इंजेक्शनही तशीच देतात. त्या डॉक्टरांच्या इंजेक्शनांच्या मधून सुद्धा लागणीची शक्यता ही आहेच. समजा एखाद्या व्यक्तीला डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं आणि त्यावेळेला जी सुई आणि पिचकारी वापरली त्या सुई पिचकारीमध्ये HIV विषाणू आले. जर त्या व्यक्तीला लागण असेल तर त्या व्यक्तीचं रक्त थोडंसं त्या सुईत किंवा पिचकारीत येतं. त्या रक्तामधून समजा विषाणू असले तर ते विषाणू दुसऱ्या व्यक्तीला इंजेक्शन देण्याच्या पूर्वी मध्ये धुवून काढावे लागतात, निर्जंतुक करावे लागतात. पण हे समजा डॉक्टरांनी केलं नाही, थोडासा बेजबाबदारपणा जर यामध्ये घडला तर हे विषाणू दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये पोहोचून जातील. तिसरा जो प्रकार आहे तो अशाच पद्धतीचा आहे. म्हणजे असं की जी उपकरणं त्वचेला छेदणारी आहेत, म्हणजे कात्री असेल, ब्लेड असेल, अशा पद्धतीच्या उपकरणांचा वापर एखाद्या व्यक्तीच्या साठी झाला आणि त्याचं रक्त त्या उपकरणांच्या वरती लागलं. आता हे रक्त जे HIV बाधित असेल आणि त्याच उपकरणांनी लगेच दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा छेदलं गेलं आणि त्या दुसऱ्या व्यक्तीच्या रक्तामध्ये, शरीरामध्ये या HIVच्या विषाणूंनी प्रवेश केला तर लागणीची शक्यताही राहते. दूषित लैंगिक स्रावाचा म्हणजे वीर्य किंवा योनी स्रावाचा, ज्यामध्ये HIV आहे अशा वीर्य किंवा योनी स्रावाचा दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये प्रवेश होणं. आता ह्याच्यासाठीचा मार्ग आपल्याला सर्वांना माहितीच आहे. आपल्या लैंगिक संबंधाच्या मार्गातनं ही लागण होऊ शकत असते. एड्सची लागण झालेल्या पुरुषाशी दुसऱ्या पुरुषाचा लैंगिक संबंध आला, अशा संबंधांना समलिंगी संबंध म्हणतात. यामधून HIVची लागण होऊ शकते. यानंतरची शक्यता असते ती पुरुषाकडून स्त्रीला होणाऱ्या लागणीची. एखाद्या पुरुषाला लागण आहे आणि त्याच्याशी संबंध जर स्त्रीचा आला तर त्या स्त्रीला लागण होण्याची शक्यता भरपूर असते आणि त्यापेक्षाही थोडी कमी शक्यता ही एखाद्या स्त्रीला लागण असेल तर तिच्याकडून तिच्याशी संबंध येणाऱ्या पुरुषाला होण्याची आहे. आता या चित्रात बघा, एड्सची लागण होण्याची शक्यता कोणाला जास्त? ज्या व्यक्तीचे अनेकांशी लैंगिक संबंध येतात अशा व्यक्तीला HIVची लागण होण्याची शक्यता जास्ती आहे. ही गोष्ट आपल्यापैकी अनेकांना माहित आहे आणि आपण तसं म्हणतो सुद्धा. का बरं असं असतं? अनेकांशी लैंगिक संबंध केल्यामुळे HIV होऊ शकतो का? असं नाहीये. तर HIV होण्याची शक्यता ही HIVची लागण असलेल्या व्यक्तीशी लैंगिक संबंध आल्यामुळे आहे. साहजिकच जर अनेकांशी लैंगिक संबंध येत असतील तर आपल्याला पक्की खात्री असणं की दुसऱ्या व्यक्तीला HIVची लागण आहे किंवा नाही हे असू शकत नाही आणि म्हणून अशा संबंधातून लागण होण्याची शक्यता जरूर आहे. आता दुसरं चित्र बघूया. अनेकांशी संबंध येणाऱ्या व्यक्तीशी संबंध येणाऱ्या व्यक्तीला HIVची लागण होण्याची शक्यता आहे. आता हे थोडं गुंतागुंतीचं प्रकरण आहे बरं का. हे आपण उदाहरणांनी स्पष्ट करून घेऊ. समजा एखाद्या व्यक्तीचे अनेक लोकांशी लैंगिक संबंध आहेत. समजा एक पुरुष म्हणा किंवा स्त्री म्हणा, त्याचे अनेक पुरुषांशी लैंगिक संबंध आहेत किंवा एखाद्या पुरुषाचे अनेक स्त्रियांशी लैंगिक संबंध आहेत आणि त्या पुरुषाची लग्न झालेली पत्नी घरी आहे. त्या पत्नीचे मात्र कुठल्याही इतर पुरुषांशी लैंगिक संबंध नाहीत. तरीही त्या व्यक्तीला, त्या स्त्रीला HIVची लागण होण्याची शक्यता आहे का? निश्चित आहे. जर तिच्या नवऱ्याला लागण होण्याची शक्यता असेल तर त्या नवऱ्याशी तिचे संबंध येत आहेत, त्यामुळे तिला लागण होण्याची शक्यता आहे. आता तिसरं चित्र बघू. एड्सची लागण झालेल्या व्यक्तीशीच लैंगिक संबंध येणाऱ्या व्यक्तीला, मग लागण कशाही मार्गांनी झालेली असो, मग ती रक्तातून झालेली लागण असो की लैंगिक संबंधातून, अशा व्यक्तीशी ज्या व्यक्तीचा लैंगिक संबंध येतो अशा व्यक्तीलाही लागण जरूर होऊ शकते. जरा गुंतागुंतीचं आहे ना सगळं.
आता हे चित्र पाहूया. फक्त लिंगप्रवेशी संबंधांच्या मध्येच एचआयव्हीची लागण होण्याची शक्यता असते. याचा अर्थ आपण सर्वजण समजून घ्याल की केवळ एकमेकांचे हात धरल्यामुळे, आलिंगन दिल्यामुळे किंवा चुंबन घेतल्यामुळे एचआयव्हीची लागण होण्याची शक्यता असत नाही. एखाद्या व्यक्तीचं लिंग हे दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये प्रवेश करणं असा याचा अर्थ आहे. अशा पद्धतीचे लिंगप्रवेशी संबंध हे 3 पद्धतीने गृहीत धरलेले आहेत. एक योनी मार्गातून म्हणजे योनी संबंध, किंवा दुसरा म्हणजे तोंडातून म्हणजे ज्याला मुखमैथून असं म्हणतात, आणि तिसरा म्हणजे गुदमार्गातून ज्याला गुदमैथून असं म्हणतात. यापैकी गुदमैथून हे सर्वात जास्त लागण करणारं अशा पद्धतीचं आहे. आणि याचं कारण असं आहे की गुदमार्ग जो आहे तो अत्यंत अरुंद असतो आणि त्याच्यामध्ये लैंगिक संबंध येत असताना जखमा होण्याची शक्यता असते. आता या जखमांचा नेमका एचआयव्हीची लागण होण्याशी काय संबंध आहे हे आपण पुढच्या चित्रामध्ये बघूया. लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या इतर आजारांच्यामुळे जननेंद्रियांच्या वरती जखमा असल्या किंवा समजा तोंडामध्ये सुद्धा जखम असेल तरी त्यातूनही एचआयव्हीच्या विषाणूंची लागण होण्याची शक्यता ही वाढते. खालच्या चित्रामध्ये बघा, ज्या ठिकाणी एचआयव्हीचा विषाणू हा पूर्णपणाने अभंग त्वचेवरती आहे तिथे तो आत शिरू शकलेला नाही, आणि ज्या ठिकाणी जखम आहे अशा ठिकाणी एचआयव्ही आत शिरण्याची शक्यता ही जास्त आहे. एचआयव्ही ज्या रक्तामध्ये आहे अशा रक्तामधून एकाकडून दुसऱ्याला लागण होण्याचा हा आणखीन एक मार्ग आहे. हा मार्ग आहे आईकडून बाळाला किंवा आईकडून तिच्या होणाऱ्या गर्भाला लागण होण्याचा मार्ग. या पद्धतीने लागण होण्याची शक्यता ही 20 ते 30% असते. 20 ते 30% म्हणजे काय? या 4 आया आहेत. या 4 आयांच्या शरीरामध्ये एचआयव्ही आहे, पण त्यातला बाळांना कुठल्या झालेला आहे तुम्ही बघितलं तर फक्त एकाच बाळाला एचआयव्हीची लागण होण्याची शक्यता आहे. उरलेली 3 बाळं ही मात्र एचआयव्हीच्या शिवाय एचआयव्हीची लागण बाधा न होता जन्माला येणार आहेत. कुठल्या बाळाला एचआयव्हीची लागण होणार आहे हे मात्र आपल्याला सांगता येत नाही. ज्या बाळाला एचआयव्हीची लागण बाधा झालेली आहे असं बाळ, त्याला जर कुठलेही उपचार मिळाले नाहीत तर दगावण्याची शक्यता पहिल्या 5 वर्षांच्या आतच मोठ्या प्रमाणात आहे. आता हा एचआयव्ही शरीरात शिरल्यानंतर काय काय करतो याच्याकडे आपण जरा जाऊया. शरीरात शिरल्यापासून आजाराची प्रत्यक्ष लक्षणं दिसायला अनेक वर्ष लागतात. जवळजवळ 7 ते 8 वर्ष ही लक्षणं आपल्याला दिसतच नाहीत. या 7 ते 8 वर्षांच्या काळामध्ये एचआयव्ही बाधित व्यक्ती ही वरून बघून सांगता येत नाही ती कुणासारखी दिसते. तुमच्या आमच्या सारखीच दिसते, कारण या व्यक्तीला कुठलाही आजार असत नाही किंवा तशी शंका येण्याचं सुद्धा आपल्याला कुठलंही कारण दिसत नाही. हा मुद्दा आपल्या दृष्टीने फार महत्वाचा आहे, कारण या व्यक्तीलाही त्यावेळेला आपल्याला एचआयव्हीची बाधा आहे याची काहीही शंका आलेली नसते. अशा काळामध्ये या व्यक्तीकडून इतरांना लागण होण्याची शक्यता भरपूर जास्त आहे. एचआयव्ही शरीरात शिरला, आता शरीरात शिरल्यानंतर तो रोगप्रतिकारक शक्ती आपली कमी करणार. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली की अनेक आजार आपल्याला व्हायला लागणार. हे कुठले आजार होणार? आपण अगदी सुरुवातीला पाहिलं होतं तसे आपल्या आसपास असलेले म्हणजे आपल्या नेहमीच्या जीवनात असलेलेच आजार आपल्याला होणार. कुठले कुठले आजार होतात हे आपण अगदी सुरुवातीला बोललो होतो. तसे आपल्या आसपास असलेले ताप, खोकला, नागेंड, क्षयरोग अशाच पद्धतीचे हे आजार असतात. आणि ते आजार बघून सुद्धा आपल्याला असं सांगता येणं शक्य नाही की या व्यक्तीला एचआयव्हीची लागण आहे. मग कसं नक्की आपल्याला कळेल की एखाद्या व्यक्तीला लागण आहे? त्याच्यासाठी आपल्याला रक्ताची तपासणी करायला लागते. ही रक्ताची तपासणी कशी करायची? प्रथम रक्त काढलं जातं, ते प्रयोगशाळेत नेलं जातं. प्रयोगशाळेमध्ये एलायझा नावाच्या तंत्राने एचआयव्हीची तपासणी केली जाते. या तपासणीचा जो निकाल असतो तो सदोष तरी येईल किंवा निर्दोष तरी येईल. जर सदोष आला तर
पुन्हा एकदा एलायझा तंत्राने तपासणी केली जाते किंवा वेस्टर्न ब्लॉट नावाची एक तपासणीही असते. ही थोडीशी महागडी आहे. त्या पद्धतीनेही आपण तपासणी करू शकतो. जर दुसऱ्याही तपासणीमध्ये सदोष असा निकाल आला तर या 2 सदोष निकालांच्या आधाराने आपण खात्रीशीर निदान करणार असतो. जर निर्दोष निकाल पहिल्याच एलायझा तंत्राने केलेल्या तपासणीत आला तर त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ या तपासणीमध्ये दोष नाही, म्हणजे कायमचं संरक्षण आहे असं नाही, पण आत्ता तरी एचआयव्हीची लागण असण्याची शक्यता खूपच कमी आहे. थोडीशी आहे. केव्हा? तर गेल्या 3 महिन्यांच्या मध्ये जर ही लागण झालेली असेल तर कदाचित एलायझा तंत्राने ती आपल्याला नेमकी दाखवता आलेली नाही अशी एक शक्यता असते. एवढ्याकरता आणखी 3 महिन्यांनी पुन्हा एकदा एचआयव्हीची तपासणी करावी असा सल्ला काही ठिकाणी आपल्याला द्यायला लागतो. आता पुढचं चित्र बघूया. या चित्रामध्ये एड्स आजारामध्ये दिसणारे टप्पे सांगितलेले आहेत. याच्यामध्ये पहिला टप्पा आहे तो संसर्गाचा, म्हणजे एचआयव्ही हा जो विषाणू आहे हा विषाणू शरीरामध्ये प्रवेश करतो, त्याला म्हणायचं संसर्ग. या संसर्गानंतर पुढचे 3 महिने यांना अवगुंठित काळ असं म्हणतात. या अवगुंठित काळामध्ये एचआयव्ही जरी रक्तात असला तरीही एलायझा तंत्राने केलेल्या तपासणीमधून तो दिसू शकत नाही. याच्यासाठी 3 महिन्यांचा हा काळ आपल्याला सोडावा लागतो. या 3 महिन्यांनंतरचा जो काळ आहे याला लक्षण विरहित काळ असं म्हणतात. या लक्षण विरहित काळामध्ये एचआयव्ही जरी शरीरात असला तरी त्या माणसाला कुठलाही आजार होत नाही किंवा काहीही तशी शंका येत नाही. आणि याच्यानंतर एड्सच्या मध्ये दिसणाऱ्या आजारांची सुरुवात होते. याच्यानंतरचं हे चित्र बघा. या चित्रामध्ये 3 छोटी छोटी चित्र दिलेली आहेत. त्याच्यामधले एकामध्ये वजन घटलेलं आहे, दुसऱ्या चित्रामध्ये व्यक्तीला ताप येतो आहे असं दाखवलं आहे आणि तिसऱ्यामध्ये जुलाब. हे पूर्ण विकसित आजाराचं द्योतक आहे. या ठिकाणी व्यक्तीला आजार चांगलाच वाढलेला आहे. जर इथे जी पांढरी रेघ आपल्याला दाखवलेली आहे या पांढऱ्या रेघेच्या टप्प्यापर्यंत आपण उपचारांची सोय करू नाही शकलो तर मात्र खालचा जो टप्पा आहे मृत्यूचा तो ती व्यक्ती गाठू शकते. पण तो टप्पा आजच्या काळामध्ये आपल्याला टाळता येतो हे पक्क ध्यानात ठेवायचं. एचआयव्ही शरीरातून पूर्णपणाने काढून टाकणारं कुठलंही औषध हे आज तागायत आपल्याजवळ नाही. पण आता आपल्याकडे अशी औषधं मात्र निश्चितपणे आहेत की जी औषधं एचआयव्हीची वाढ रोखू शकतात आणि वाढ रोखल्यामुळे साहजिकच आपल्या शरीरामधली प्रतिकार शक्ती जी कमी झालेली असते ती परतून वाढायला लागते आणि ती व्यक्ती सामान्य प्रतीचं उत्तम जीवन हे जगू शकते. जेवढं जगण्याची मर्यादा आपण एरवी गृहीत धरलेली असते ती मर्यादा ही व्यक्ती सुद्धा आता गाठू शकते. एड्सची लागण टाळण्याच्यासाठी लस निर्माण व्हावी यासाठी अनेक प्रयत्न आज संशोधन करत असले, त्यापैकी कित्येक प्रयत्न हे आपल्या देशामध्ये आपल्या भारतामध्ये जरी चालू असले तरीही अद्यापही एचआयव्हीची लागण टाळणारी कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही. आतापर्यंत एड्स या आजाराबद्दल, त्याचं कारण असणाऱ्या एचआयव्ही बद्दल, शरीरात शिरल्यानंतर नेमकं काय होतं याबद्दल आणि त्यामध्ये येणाऱ्या आजारांच्या बद्दल आपण माहिती घेतली. आता खरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्या समोर आलेला आहे. तो मुद्दा आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये बघणार आहोत. एचआयव्हीची लागण कशी टाळता येईल. हे आपल्याला समजलं की आपल्याला त्यातून आपल्या समोर येणारे अनेक नवे प्रश्न कशा पद्धतीने टाळता येतील आणि ज्या लोकांच्या पर्यंत आत्ताच एचआयव्ही पोहोचलेला आहे त्यांना काय पद्धतीने आपल्याला मदत करता येईल. या एचआयव्ही आणि एड्सच्या निमित्ताने जो सामाजिक प्रश्न आपल्या समोर उभा राहतो त्या प्रश्नाला आपल्याला कसं तोंड देता येईल या सगळ्या विषयांच्या बद्दल आपण पुन्हा चर्चा करणार आहोत.